हॅलो एव्हरीवन, दख्खन प्रबोधिनीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी दिलीप मुसळे. मित्रांनो, आजच्या एका स्पेशल लेक्चरमध्ये आपल्याला पंक्च्युएशन या घटकावरचे आयोगाचे रिसेंट पासून ओल्ड पर्यंत जे काही पीवायक्यूज आहे म्हणजे प्रश्न आलेले आहेत यांचं अगदी इन डिटेल आपल्याला वेगवेगळ्या अँगलने या ठिकाणी विश्लेषण पाहायचे. हे जे विश्लेषण आहे हे अत्यंत ऍडव्हान्स असणार आहे. याच्यामध्ये तुमच्या जे बेसिक संकल्पना आहे त्या सुद्धा तुमच्या क्लिअर होणार आहे, जेणेकरून तुमचा मेन पार्ट वाचताना तुम्हाला प्रचंड फायदा होणार आहे. पीवायक्यू सॉल्व्ह करत असताना या ठिकाणी लॉजिकली कसे प्रश्नांची उत्तर द्यायची, त्याबरोबर तुम्हाला अशा पद्धतीने एलिमिनेशनचा वापर कसा करायचा आणि सर्वात महत्त्वाचं कमीत कमी वेळेमध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं, या सगळ्या छोट्या मोठ्या ट्रिक्स या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वांनी हा लेक्चर शेवटपर्यंत बघा. अगदी रिसेंट पीवायक्यू पासून आपल्याला या ठिकाणी सुरुवात करायची आहे, ज्याचा येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला प्रचंड फायदा होणार आहे. चला आपण लेक्चरला सुरुवात करूया मित्रांनो. तर जस्ट थोडेसे एक मिनिट मी माझ्यासाठी घेतो. तर जे विद्यार्थी या ठिकाणी आता गट ब मुख्य परीक्षा 2026, गट क मुख्य परीक्षा 2026 अजून ऍक्च्युअली त्याची प्रिलिम व्हायची आहे, परंतु होणारी जी काही असणार ती, आणि त्याचबरोबर सर्व एमपीएससी सरळ सेवा यांची जर तुम्ही तयारी जर करत असाल तर मित्रांनो अगदी बेस्ट क्वालिटीचा प्रीमियम कोर्स आपण उद्यापासून या ठिकाणी नव्यानं सुरू करत आहोत. आजपर्यंत आपल्याकडं हजारो विद्यार्थ्यांनी पीवायक्यू अनालिसिस या बॅच मध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे आणि मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे स्कोर वाढलेले, विद्यार्थी पास सुद्धा झालेले आहेत. अगदी त्याच पद्धतीनं अगदी ऍडव्हान्स लेवलला अजून काही अनालिसिस मी तुम्हाला ऍड करून एक बेस्ट क्वालिटीचा प्रीमियम कोर्स या ठिकाणी मी नव्यानं सुरू करतो आहे. बॅच नंबर 64 असणार आहे आणि फक्त 449 रुपयामध्ये 6 महिने पूर्णपणे अनलिमिटेड हा कोर्स असणार आहे. यामध्ये टॉपिक वाईज सर्व पीवायक्यू सगळ्याच्या सगळ्या जवळपास 90 फुल पेपर अनालिसिस तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला सगळे जे काही प्रश्न आहेत हे तुम्हाला पीडीएफ स्वरूपात देतो. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, जेवढे काही व्होकॅब्युलरीचे प्रश्न आहेत ह्या व्होकॅब्युलरीच्या मायक्रो नोट्स का जे तुम्हाला एक्झामच्या दरम्यान अत्यंत उपयुक्त आहेत, अशा मायक्रो नोट्स सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. त्यामुळे अगदी नॉमिनल प्राइस मध्ये बेस्ट क्वालिटीचा कंटेंट तुम्हाला देतोय. जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांनी नक्की हा कोर्स जॉईन करा. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो तुमचा एफर्ट्स वायाला जाणार नाही. येणाऱ्या एक्झाम मध्ये तुमचा प्रचंड या ठिकाणी बेनिफिट या कोर्स मधून तुम्हाला होऊन जाईल. चला आता आपल्याला डायरेक्टली प्रश्नांची सुरुवात करायची. बघा, जो रिसेंट पेपर झालेला आहे ज्याच्यामध्ये इंग्लिश आलेले तो आहे ग्रुप बी 2025. तर मित्रांनो, ग्रुप बी 2025 मध्ये या टॉपिकवर 2 प्रश्न विचारलेले आहेत आणि दोनही प्रश्न एका सिंगल रूलवर विचारलेत. आणि हा रूल जर तुम्ही आत्ता ऐकला तर लक्षात ठेवा, इथून मागचे जर तुम्ही पीवायक्यू जर पाहिले, किमान 8 ते 10 प्रश्न ह्या एकाच रूलवर इथून मागे सुद्धा विचारलेले. अत्यंत महत्वाचा रूल आहे आणि त्याच्या संदर्भातले तुम्हाला ऑफ द रेकॉर्ड सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. बघा, या ठिकाणी मी नंबर टाकत नाहीये कारण मी जे काही पीपीटी बनवलेली आहे त्याच्यानंतर हे सगळे पेपर झालेले आहेत. त्यामुळे आता इथे तुम्हाला मी रिसेंट पीवायक्यू इंट्रोड्यूस करतोय. आयडेंटिफाय द फॉलोइंग सेंटेन्स पंक्च्युएटेड करेक्टली. या ठिकाणी व्यवस्थित बघायचं. आता करेक्टली पंक्च्युएशन विचारलंय, इनकरेक्टली विचारलेलं आहे, हे तुम्ही व्यवस्थितपणे चेक करत चला. मोस्ट ऑफ द क्वेश्चन करेक्ट पंक्च्युएशन असणारे विचारलेत, काही ठिकाणी इनकरेक्ट पंक्च्युएशन असलेले विचारलेत. त्यामुळे गोंधळ व्हायला नको, प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा. इथून सुरुवात करायची आपल्याला. आता तुम्हाला एक स्टेटमेंट दिलेले, काळजीपूर्वकपणे वाचा. द प्रिन्स आस्क्ड व्हाय आर यू सो सॉरोफुल. बघा, याच्यामध्ये एक प्लेन स्टेटमेंट दिसत आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला पंक्च्युएशन भरायचे. जर तुम्ही डायरेक्ट आणि इनडायरेक्ट हा टॉपिक जर व्यवस्थित जर अभ्यासलेला असेल तर काही गोष्टी तुमच्या लगेच लक्षात येतात. अरे हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य दिसतंय, लक्षात ठेवायचं. काय सॉरी, हे डायरेक्ट स्पीचचं तुमचं वाक्य दिसतंय. याच्यामध्ये बघा, द प्रिन्स आस्क हा झाला तुमचा वाक्यातला इंट्रोडक्टरी पार्ट आणि व्हाय आर यू सो सॉरोफुल हा झाला तुमचा स्पोकन पार्ट. मग जर तुम्ही हे 2 वाक्य जर व्यवस्थित समजले तर डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचा पंक्च्युएशनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये कसा वापर होतो ते तुमच्या लगेच लक्षात येईल. तर मित्रांनो, मी तुम्हाला अगोदर काय करतो, थोडीशी ऑफ द रेकॉर्ड इन्फॉर्मेशन घेऊन जातो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी होतात. तर मित्रांनो, जर डायरेक्ट स्पीचचं वाक्य जर पंक्च्युएशनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर आयोगाने जर तुम्हाला विचारलं तर या ठिकाणी तुम्हाला बेसिकली हे 3 मुद्दे महत्वाचे लक्षात ठेवायचे. बघा, मी जे सांगतोय ते बऱ्याच वेळा बॅच मध्ये शिकवलं जात नाही. या ठिकाणी मी स्पेशली
एम्फेसाइज करून थोडंसं डिटेलमध्ये मी तुम्हाला घेऊन जातोय जेणेकरून तुम्हाला बेनिफिट होणार आहे. बघा, डायरेक्ट स्पीचचा जो काय पहिला रूल आहे तर जनरली बघायचं, डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचे 2 पार्ट पडतात. त्यातला पहिला भाग आहे तुमचा इंट्रोडक्टरी पार्ट, त्याला आपण म्हणतो ज्या ठिकाणी स्पीकर कोण आहे, लिस्नर कोण आहे त्यांची इन्फॉर्मेशन मिळते. आणि दुसरा जो पार्ट असतो त्याला बोललं जातं स्पोकन पार्ट. तर तुम्ही नोटीस करा मित्रांनो, या ठिकाणी 2 भाग झालेले आहेत की जे इंट्रोडक्टरी पार्ट आणि जो स्पोकन पार्ट आहे ते दोन्ही पार्ट जनरली या पद्धतीने स्वल्पविरामानं कंपल्सरी जोडले जातात. त्यामुळे बघा, इंट्रोडक्टरी पार्ट जर स्पोकन पार्टच्या जर अगोदर आला तर त्याच्यानंतर पहिला कंपल्सरी स्वल्पविराम द्यायचा आणि जो स्पोकन पार्ट आहे तो डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये तुम्हाला जोडून द्यायचा आहे. तर हा जो डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे हा काळजीपूर्वकपणे लक्षात ठेवा. हा झाला 2 नंबरची इन्फॉर्मेशन. तिसरी महत्वाची गोष्ट, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जे काही वाक्य असतं त्याची सुरुवात ही नेहमीच कॅपिटल लेटरनं केली जाते. त्यामुळे आता आय हा एकटा आहे त्यामुळे कॅपिटल आला तो सोडून द्या, पण तुम्ही बाकीचे पण जर वाक्य जर पाहिले तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येतं का वाक्याची सुरुवात ही नेहमी कॅपिटल लेटरनं केली जाते. हे वाक्य व्यवस्थितपणे लिहायचं, त्याच्यामध्ये काही प्रॉपर नाऊन आलेले असेल तर कॅपिटल लेटरनं सुरुवात करा किंवा इतर पद्धतीने आपण अप्लाय करायचा. वाक्याच्या प्रकारानुसार वाक्याच्या शेवटी तुम्हाला विरामचिन्ह द्यायच्यात. म्हणजे वाक्य जर जिथं संपतं तिथे एक तर तुम्ही पूर्णविराम देऊ शकता, ज्या ठिकाणी तुमचं वाक्य इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर इंट्रोगेटिव्ह मार्क देऊ शकता, एक्सक्लामेटरी सेंटेन्स असेल तर एक्सक्लामेटरी मार्क देऊ शकता. जे काय असेल ते पंक्च्युएशन तुम्हाला वाक्याच्या शेवटी कंपल्सरी द्यायचंय आणि पंक्च्युएशन दिल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करायचा. नोटीस करा, डबल इन्व्हर्टेड कॉमा जो असतो तो सगळ्यात शेवटी असतो आणि त्याच्या अगोदर तुमच्या वाक्याचं शेवटचं पंक्च्युएशन असतं. हे तुम्ही नीट लक्षात ठेवत चला, ठीक आहे. तर मग हा याच्यातला एक हे झालेला आहे. दुसरं वाक्य, दुसरा रूल तुम्हाला सांगतो. हा जो काही स्पोकन पार्ट या ठिकाणी दिलेला आहे का ज्या ठिकाणी कर्त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते, बोलणाऱ्या व्यक्तीविषयी आपल्याला कळते, ते जर स्पोकन पार्टच्या जर नंतर आला, इंट्रोडक्टरी पार्ट जर नंतर आला जसं या ठिकाणी आलेला आहे, तर या ठिकाणी नोटीस करायचं तुम्हाला, हा जर नंतर जर आलेला असेल तर इथे तुम्हाला पंक्च्युएशन कोणतं वापरायचं हे तुम्ही नोटीस करायचं. आता बघा, आज हा शब्द काय वाक्याच्या सुरुवातीला नाहीये त्यामुळे हा जो ए आहे स्मॉलच राहणार आहे. पण डबल इन्व्हर्टेड कॉमातलं वाक्य जर सुरुवातीला आलं तर नेहमीप्रमाणे डबल इन्व्हर्टेड कॉमा घ्या. WH वरनं सुरुवात झालेली आहे त्यामुळे W कॅपिटल करा आणि वाक्य इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्क देऊन डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करायचं. हे झालं तुमचं स्पोकन पार्ट. जिथे स्पोकन पार्ट संपेल त्या ठिकाणी तुम्हाला पुढे काय करायचंय, तुम्हाला इंट्रोडक्टरी पार्ट जोडून द्यायचंय. आता या ठिकाणी हे वाक्य इंट्रोगेटिव्ह आहे त्यामुळे इथे इंट्रोगेटिव्ह मार्क दिलेला आहे. त्यामुळे ह्या डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या नंतर तुम्हाला इथे दुसरं कुठलंही अशा प्रकारे स्वल्पविराम वगैरे देण्याची बिलकुल गरज नाही. हे जर सुरुवातीला आलं तरी ते स्वल्पविराम द्यायचं, पण हा पार्ट जर नंतर गेलेला आहे आणि डबल इन्व्हर्टेड कॉमातलं वाक्य जर इंट्रोगेटिव्ह असेल तर या ठिकाणी स्वल्पविराम बिलकुल द्यायचा नाही. आता दुसरी गोष्ट, जर डबल इन्व्हर्टेड कॉमातलं जे वाक्य दिलेलं आहे हे जर इंट्रोगेटिव्ह नसेल तर तुमच्या इतर प्रकारांमध्ये असेल तर ते वाक्य सांगितल्याप्रमाणे कंप्लीट करायचं. त्याच्यानंतर अगोदर स्वल्पविराम द्यायचा, त्याच्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करायचा, त्याच्यानंतर तुमचा इंट्रोडक्टरी पार्ट लिहायचा आणि इंट्रोडक्टरी पार्ट झाल्याच्या नंतर शेवटी कंपल्सरी पूर्णविराम द्यायचा. पूर्णविराम इंडिकेट द लॉंगर पॉज, जिथं तुमचं वाक्य संपलेलं असतं. हा एक महत्वाचा भाग झालेला आहे. अजून वाक्य तुम्ही पाहू शकता, आय एम गोईंग होम, काय हरकत नाहीये. वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरनं केलेली आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये तुम्ही वाक्य लिहिलेलं आहे. आता ह्या वाक्य जिथे संपतं तिथे तुम्हाला स्वल्पविराम द्यायचा आहे, कारण या ठिकाणी हे वाक्य इंट्रोगेटिव्ह नाहीये. स्वल्पविराम द्या आणि त्याच्यानंतर तुमचं उरलेलं वाक्य लिहून तुम्ही म्हणजे इंट्रोडक्टरी पार्ट लिहून तुम्ही पूर्णविराम द्यायचा. म्हणजे इथं 2 गोष्टी कळल्या. इंट्रोडक्टरी पार्ट जर मेन म्हणजे स्पोकन पार्टच्या अगोदर आला तर वाक्याची रचना कशी राहते, पंक्च्युएशन कसं राहतं. हा जो काही इंट्रोडक्टरी पार्ट आहे हा स्पोकन पार्टच्या जर नंतर आला तर पंक्च्युएशन कसं राहतं हे तुम्हाला सांगितलंय. आणि हा झाला 2 नंबरचा. 3 नंबरचा एक अत्यंत महत्वाचा भाग असतो का जे तुमचं एकच वाक्य असतं. जसं या ठिकाणी बघा मी तुम्हाला दाखवतो, या ठिकाणी तुमचं जर हे एकच वाक्य दिलेलं आहे याला मी म्हणेल स्पोकन पार्ट, ठीक आहे, आणि हा असतो तुमचा इंट्रोडक्टरी पार्ट.
हे जर वेगळे जर दिलेले असतील तर नो प्रॉब्लेम. पण कधी कधी काय होतं का तुमचं जे काही स्पोकन पार्ट जो असतो ज्याच्यामध्ये ऍक्च्युअली स्पीकर बोलतो, हा जो स्पोकन पार्ट आहे हा या ठिकाणी इंटरप्ट केलेला असतो. काय केलेला असतो? इंटरप्ट केलेला असतो. कोणी इंटरप्ट केलेला असतो? या इंट्रोडक्टरी पार्टने इंटरप्ट केलेला असतो. हा जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे हा जर स्पोकन पार्टच्या जर मध्ये आला तर मग आता पंक्च्युएशन कशी वापरायचे हे तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात एवढं सांगतो तुम्हाला का हे जर वाक्य जर दिलेलं असेल याच्यामध्ये असे 3 भाग जर तुम्हाला दिसतील, हा स्पोकन पार्ट, हाही स्पोकन पार्ट, हा जर इंट्रोडक्टरी पार्ट जर असेल तर मित्रांनो ऍक्च्युअल डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जे वाक्य येतं ते स्पोकन पार्टचं असतं. ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचे. बोलणारा कोण आहे ते इंट्रोडक्टरी पार्ट तुम्हाला आयडेंटिफाय करायचं. नोटीस करा, जर या केसमध्ये जर असं जर वाक्य डिवाइड झालं तर हा जो पहिला जो भाग आहे त्याला दोन्ही ठिकाणी डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करायचा. हा जो दुसरा भाग आहे याला सुद्धा तुम्ही दोन्ही ठिकाणी डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करायचं. पण हा जो इंट्रोडक्टरी पार्ट का जो वाक्याच्या मध्ये आलेला आहे त्याला बाकी डबल इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये घ्यायचं नाही. नोटीस करा, हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो फक्त वाक्याच्या मध्ये आलेला आहे. अशी वाक्य सध्या मोठ्या प्रमाणामध्ये एक्झाम मध्ये विचारली जातात. त्यामुळे तुम्हाला मी हा एक रूल इंट्रोड्यूस होतो. तुम्ही एक वाक्य काळजीपूर्वक वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. वाक्य दिलेले आय वुड रादर डाय दॅन जॉईन द ऑपरेसर्स ऑफ माय कंट्री. हे तुमचा स्पोकन पार्ट आहे. ऍक्च्युअल जो डायलॉग आहे तो एवढा आहे, आय वुड रादर डाय दॅन जॉईन द ऑपरेसर्स ऑफ माय कंट्री. म्हणजे जे काही जुलूम करणारे जे काही लोक आहेत, सरकारमधील लोक आहेत, त्यांना जॉईंट होण्यापेक्षा मी मरण पत्करेन. हे झालं तुमचं स्पोकन पार्ट. पण हे वाक्य बोललंय कोण ते मध्ये दिलेलं आहे. ही एक्सप्लेन, हा आहे तुमचा ऍक्च्युअली इंट्रोडक्टरी पार्ट. इथे काय केलेलं आहे, हा इंट्रोडक्टरी पार्ट स्पोकन पार्टच्या दरम्यान आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही नोटीस करायचं, वाक्याची सुरुवात ठरल्याप्रमाणे कॅपिटल लेटरने करायची. डबल इन्व्हर्टेड कॉमा इथे सुरू झालेला आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा इथे संपलेला आहे. बघा, हा जो भाग मध्ये आलेला आहे तर जो काही स्पोकन पार्ट आहे तो 2-3 तुकड्यांमध्ये जरी डिवाइड झाला तरी वेगवेगळ्या प्रकारे डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करायचे. बघा या ठिकाणी डबल इन्व्हर्टेड कॉमा काय झालेले बघा, इथे एक टाकलेला आहे आणि इथे एक टाकलेला आहे, हा कंप्लीट केलेला आहे. बरोबर आहे. याच्यानंतर तुमचा सुरू झालेला तुमचा स्पोकन पार्ट, इंट्रोडक्टरी पार्ट. तर हे वाक्य काय इंट्रोगेटिव्ह नाहीये, त्यामुळे ह्या डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या अगोदर मी दिलेला आहे स्वल्पविराम, हा कंपल्सरी द्यायचा. डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या नंतर हा जो स्पोकन पार्ट आहे, हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे, हा जिथे संपेल त्याच्यानंतर परत एकदा स्वल्पविराम द्यायचा आणि उरलेलं जे वाक्य आहे का जे स्पोकन पार्ट मध्ये डिवाइड झालं होतं ते परत एकदा दुसऱ्यांदा डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये कंप्लीट करायचंय. आता जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा ते डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये कंटिन्यू करता, हे काय वेगळं वाक्य नाहीये. त्यामुळे याचा जो काही टी आहे जसं या ठिकाणी आलेला आहे तो कॅपिटल काढायची गरज नाही, कारण एकदा आपण सुरुवात कॅपिटल लेटरने केलेली. त्यामुळे 3 फॉर्मॅट नोटीस करा. थोडा वेळ गेलाय परंतु कन्सेप्ट क्लिअर करून घ्या मित्रांनो. इंट्रोडक्टरी पार्ट जर स्पोकन पार्टच्या आधी आल्याच्या नंतर पंक्च्युएशन कसे राहतात, इंट्रोडक्टरी पार्ट जर स्पोकन पार्टच्या नंतर आलं तर पंक्च्युएशन कसं राहतं, आणि इंट्रोडक्टरी पार्ट आहे हा स्पोकन पार्टच्या दरम्यान आलं तर पंक्च्युएशन कसं राहतं. हे 3 फॉर्मॅट जर लक्षात ठेवले तर मी लिहून देतो मित्रांनो, तुम्हाला एक्झाम मध्ये प्रचंड फायदा होणार आहे. तुमचा डॉट जाणार नाही, तुमचा प्रश्न वाया जाणार नाही. मग आता आपण आपल्या मेन प्रश्नाकडे येऊया. द प्रिन्स आस्क, प्रिन्स काय बोललेला आहे, व्हाय आर यू सो सॉरोफुल. नोटीस करा मित्रांनो, हा इंट्रोडक्टरी पार्ट सुरुवातीला आलेला आहे तर ठरल्याप्रमाणे तुम्हाला अगोदर काय द्यायचं आहे, स्वल्पविराम द्यायचा आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी आपण काय करू, वाक्य तयार करूया. इथं मी दिलेलं आहे स्वल्पविराम. बरोबर आहे. आणि जे ऍक्च्युअल डायलॉग आहे ते डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये घ्यायचं. तर डबल इन्व्हर्टेड कॉमा या ठिकाणी एक घेतलेला आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा या ठिकाणी एक घेतलेला आहे. हे इथपर्यंत झालं. दुसरी गोष्ट, डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये जे वाक्य असतं ते कॅपिटल लेटरनं सुरुवात होतं. त्यामुळे हा जो डब्ल्यू आहे हा मी कॅपिटल काढलेला आहे. मग व्हाय आर यू सो सॉरोफुल, वाक्य वाचलं का लगेच लक्षात येतं अरे वाक्य तर इंट्रोगेटिव्ह आहे. मग जर वाक्य इंट्रोगेटिव्ह असेल तर वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप ऐवजी काय पाहिजे, इंट्रोगेटिव्ह मार्क पाहिजे. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात ठेवा, हे तुमचं खरं वाक्य तयार झालेलं आहे. हे वाक्य चेक करूया. बघा, द प्रिन्स आस्क, इथे तुम्हाला दिलेलं आहे स्वल्पविराम. व्हाय आर यू सो सॉरोफुल, इथे एक्सक्लामेटरी मार्क चालणार नाही कारण वाक्य एक्सक्लामेटरी नाही.
पहिला पर्याय रद्द झाला. दुसरं, द प्रिन्स आस्क्ड, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये वाक्य दिलेले आहे स्वल्पविरामाच्या नंतर, हा डब्ल्यू कॅपिटल आहे. व्हाय आर यू सो सॉरोफुल, वाक्य इंट्रोगेटिव्हच्या नंतर शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्क आलं, सगळ्यात शेवटी डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट केलेला आहे. मित्रांनो, हे वाक्य 100% बरोबर आहे. तर या ठिकाणी तुमचं उत्तर येते. बघा, मी विश्लेषण करतोय म्हणून थोडासा वेळ घेतोय, पण जेव्हा तुम्ही एक्झाम मध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतील ना, काही सेकंदात तुमचे उत्तर बरोबर येतात. एवढी अॅक्युरसी तुम्हाला याच्यातून येणार आहे. आणि आपला प्रत्येक टॉपिक, प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण इतकं डिटेल असणार आहे. जेव्हा त्याच्यातून तुम्ही जाल ना, इतका कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये बुस्टअप होईल का जे इथून मागं तुमचे डॉट हातातून जात होते ते आता तुमचे प्लस पॉइंट होईल. आणि जेणेकरून 40, 42, 44चा आकडा गाठायला तुम्हाला बिलकुल वेळ लागणार नाही. इथपर्यंत आपली तयारी झाली पाहिजे. पुढे दिलेलं आहे द प्रिन्स आस्क्ड, या ठिकाणी बघा, हा जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे आणि हा जो स्पोकन पार्ट आहे, हा कधी या ठिकाणी अशा रीतीनं डॅशनी जोडत नाही. नोटीस करा. त्यामुळे हा तिसराही पर्याय जातो आहे. द प्रिन्स आस्क्ड, डबल इन्व्हर्टेड कॉमा दिलेला आहे, पण हा जो डब्ल्यू आहे हा स्मॉल लेटर मध्ये चालत नाही. ही एक चूक झालेली आहे. आणि एक्सक्लामेटरी मार्क नको होता, ही दुसरी चूक झाली. त्यामुळे हे पर्याय चुकलेले. मग या पद्धतीने बघा, आपण पर्याय क्रमांक 2 वर उत्तरावर थांबलोय. आता उत्तर सांगताना उशीर झालाय, पण नोटीस करा, कन्सेप्ट क्लिअर करणं ही आपली पहिली प्रायोरिटी असली पाहिजे. आयोगाचा पॅटर्न समजून घेणं ही दुसरी प्रायोरिटी असली पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, ज्या रोलवर प्रश्न आलेला आहे तो रोल बाकी मित्रांनो 100% रिपीट झालेला आहे. काही वेळा रिपीट झालेले तुम्हाला पुढे PYQ मध्ये दिसेलच. तर जेव्हा असं रिपिटेशन होतं तेव्हा एकेका प्रश्नातून रूल जर पक्का केला तर नंतर वाचायचीही गरज होत नाही, इतकं पक्का होऊन जाते. आणि आपल्याला याची तर डिमांड आहे, मेन गोष्ट याची तर तुम्हाला गरज आहे. म्हणून ह्या अँगलनी सगळ्या गोष्टी पाहिजेत. आपण आता डायरेक्टली पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. दुसरा प्रश्न ग्रुप बी 2025चा आहे. सेम टॉपिक दिलेला आहे, सेम कन्सेप्ट दिलेली. काय दिलेले आहे? सिलेक्ट द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स फ्रॉम द गिव्हन ऑल्टरनेटिव्ह. आपल्याला काय विचारले? करेक्टली पंक्च्युएटेड. हे व्यवस्थितपणे पाहत चला, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. बऱ्याच वेळा काय होतं, करेक्ट विचारतात, कधी गपकन इनकरेक्ट विचारलं जातं आणि तिथं आपण उत्तर द्यायच्या नादामध्ये एखादं उत्तर चुकून जातं. रिस्क घ्यायची नाही, प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा. आता तुम्हाला 4 वाक्य दिलेले. परत एकदा वाक्य वाचा तुम्ही. हाऊ मेनी आर्स आर देअर इन रेफर्ड आय आस्क. परत डायरेक्ट स्पीचच वाक्य आलेलं आहे, कारण या ठिकाणी कोणतरी बोलणारं दिलेलं आहे आणि जे ऍक्च्युअली बोललेलं आहे ते या ठिकाणी तुमचं स्पोकन पार्ट मध्ये दिलेले. म्हणजे परत एकदा स्पोकन पार्ट आणि इंट्रोडक्टरी पार्ट आलेला आहे. इथं दुसरा रूल अप्लाय झालेला आहे का जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे हा स्पोकन पार्टच्या जर नंतर आला तर पंक्च्युएशन कशी पाहिजे. तर नेहमीप्रमाणे मित्रांनो, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पहिलं स्पोकन पार्ट घ्यायचा आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमातील वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरनं करायची. वाक्य जर वाचलं तर लक्षात येतं, अरे हे तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. हाऊ मेनी आर्स आर देअर इन रेफर्ड. नोटीस करा. आणि नोटीस करायचं, जेव्हा तुमच्या वाक्यात एखादं लेटर येतं, लेटर म्हणजे ABCD सारखं लेटर, किंवा एखादी संख्या येते फर्स्ट सेकंड थर्ड किंवा 1 2 3 सारखी, तर जेव्हा यांचं तुम्हाला प्लुरल या पद्धतीनं करायचंय तेव्हा तुम्ही याला अपॉस्ट्रॉफी एस देऊ शकता ह्या अँगलनी. नोटीस करा, अपॉस्ट्रॉफी या अँगलनी द्यायचंय. तुम्हाला या ठिकाणी एम आलेला असेल एम्स, एल आलेला असेल तर एल्स, ह्या अँगलनी तुम्ही अपॉस्ट्रॉफी मार्क देऊ शकता. तर हे अपॉस्ट्रॉफी मार्क बरोबर आहे. नोटीस करा, वाक्य इंट्रोगेटिव्ह आहे, त्यामुळे वाक्याच्या शेवटी तुम्हाला काय पाहिजे? इंट्रोगेटिव्ह मार्क पाहिजे. या ठिकाणी इंट्रोगेटिव्ह मार्क आलेले. जर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स नसतं, विधानार्थी असतं, आज्ञार्थक असतं वगैरे, तर या ठिकाणी तुम्हाला स्वल्पविराम आला असता आणि पुढे तुमचं वाक्य कंटिन्यू झालं असतं. आता डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करायचा आणि जो उरलेला भाग आहे स्पोकन इंट्रोडक्टरी पार्टचा तो या ठिकाणी जोडून द्यायचा आहे. आता या ठिकाणी इंट्रोडक्टरी पार्ट आणि स्पोकन पार्टच्या दरम्यान इथे वेगळं स्वल्पविराम द्यायची गरज नाही, कारण हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. येतं लक्षात सर्वांच्या. त्यामुळे 2 नंबरचं उत्तर हे 100% बरोबर आहे. तिसरं का चुकीचं आहे चेक करून घ्या. बघा, हाऊ मेनी आर्स आर देअर इन रेफर्ड, या ठिकाणी हा आर्यस चुकीचा दिलेला आहे, त्यामुळे हे चुकलेलं आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमा फक्त एकदाच दिलेला आहे, तो या ठिकाणी पाहिजे होता, हा राहिलेला आहे. त्यामुळे मित्रांनो तिसरा पर्याय चुकतोय. आणि चौथ्या पर्यायात डबल इन्व्हर्टेड कॉमा दिलेलाच नाहीये का, जी चौथी चूक झालेली आहे. त्यामुळे चौथाही पर्याय चुकतोय. फक्त 2 नंबरचं उत्तर जे आहे ते ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. तर बघा, हे अँगलनी उत्तर देता आली पाहिजे. आपण जे शिकतो आहे
त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. आयोगानं आजपर्यंत जवळपास 2,000 प्रश्न फक्त ग्रामरवर विचारतात. या 2,000 प्रश्नांमधले जर रोल मित्रांनो तोंडपाठ जर झाले तर तुमची कमाल करून बघा तुमचा काय स्कोर वाढतोय ते. तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. मुसळे सर नाव तुम्ही कुणालाही विचारा, हजारो विद्यार्थ्यांनी आतापर्यंत हा कोर्स केलेला आहे आणि प्रचंड फायदा झालेला आहे. ठीक आहे, फक्त माझा स्वभाव मी पब्लिसिटी करत नाही, कुणाचे फोटो दुनियादारी ह्या गोष्टीच्या भानगडीत पडत नाही. मुलं फोन करतात, सर माझा स्कोर 40 गेला, मी शुभेच्छा देतो, विषय क्लोज करतो. एखाद्या विद्यार्थ्याचं जर कल्याण होतंय याच्यातच आमचं समाधान आहे. त्याची पब्लिसिटी करायची ह्या बागेत मी पडत नाही. त्यामुळे ह्या गोष्टीवर तुम्ही लक्ष ठेवा. विश्वासानं एकदा ह्या PYQ करा, 100% तुमचा रिझल्ट येतोय. आता आपण 1 नंबर पासून सुरुवात करूया. हे जे ऍक्च्युअल आपले नंबर दिलेले, राज्यसेवा 2024 हा ऑब्जेक्टिव्ह लेवलचा सगळ्यात शेवटचा पेपर झालेला आहे. आता 25-26 जे पेपर होतात ते आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे झालेले राज्यसेवेचा. त्यामुळे हा एवढा शेवटचा पेपर आपल्याकडे पाहून घ्यायचा. आता which of the following sentence is correct with punctuation mark of the semicolon. इथे स्पष्टपणे दिलेले सेमिकोलन बरोबर वापरलेलं वाक्य शोधायचं आहे. काय? सेमिकोलन बरोबर असलेलं वाक्य तुम्हाला शोधायचंय. मग आता आपण शोधूया सेमिकोलनचं वाक्य. बघायचं, सरा वॉन्टेड टू बी अ डॉक्टर, तिला डॉक्टर व्हायचं होतं. हाऊएव्हर सी फेंट्स ऍट द साइट ऑफ ब्लड, तिला डॉक्टर व्हायची इच्छा होती, परंतु जेव्हा तिला अशा डोळ्यानं ती अशा ब्लड पाहते, नोटीस करा, तर ती अगदी फेंट होते, निस्तेज होते किंवा ती घाबरते. हे अँगलने दिलेले. हे जे 2 भाग आहे, हा एक पहिला एक भाग झालेला आहे आणि दुसरं वाक्य झालेलं आहे, हा दुसरा भाग झालेला आहे. या 2 वाक्यांना जोडणारा हा जो शब्द दिलेला आहे याला बोललं जातं मित्रांनो कंजंक्टिव्ह ऍडव्हर्ब. याचा एक अत्यंत इम्पॉर्टंट रूल आहे, हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे मित्रांनो. याला बोललं जातं कंजंक्टिव्ह ऍडव्हर्ब. जेव्हा 2 इंडिपेंडंट क्लॉजेस, बघा आता हा एक इंडिपेंडंट, याचा हा कर्ता दिलेला आहे, क्रियापद दिलेलं आहे, इथपर्यंत वाक्य कंप्लीट होऊ शकतं. दुसऱ्या वाक्याचा कर्ता दिलेला आहे, दुसऱ्या वाक्यात एक क्रियापद दिलेलं आहे, हे एक इंडिपेंडंट वाक्य होऊ शकतं. जेव्हा 2 इंडिपेंडंट क्लॉजेस जेव्हा एखाद्या कंजंक्टिव्ह ऍडव्हर्बनं जोडले जातात तेव्हा तुमचा एक जनरल रूल असा आहे मित्रांनो का या कंजंक्टिव्ह ऍडव्हर्बच्या अगोदर तुम्हाला वाक्यामध्ये सेमिकोलन द्यायचं आहे आणि या कंजंक्टिव्ह ऍडव्हर्बच्या नंतर तुम्हाला वाक्यामध्ये स्वल्पविराम द्यायचा आहे. आता या ठिकाणी काय झालेलं आहे, हा स्वल्पविराम मिसिंग आहे, म्हणून इथे पर्याय क्रमांक 1 हा मिस झालेला आहे. तर हा वॉन्टेड टू बी अ डॉक्टर हाऊएव्हर, बघा इथे तर कोणतंच विरामचिन्ह वापरलं नाही, त्यामुळे हा पर्याय चुकलेले. तिसऱ्यामध्ये बघा इथे सेमिकोलन पाहिजे होता, जो राहिलेला आहे. इथं चुकीच्या पद्धतीने सेमिकोलन दिलाय का, जिथं स्वल्पविराम पाहिजे होता, हे वाक्य चुकतंय. म्हणून इथे आपला पर्याय क्रमांक हा 4 जो आहे हा तुमचा अगदी बरोबर येतो आहे. सरा वॉन्टेड टू बी अ डॉक्टर, या ठिकाणी सेमिकोलन दिलेलं आहे. हाऊएव्हर हे कंजंक्टिव्ह ऍडव्हर्ब आहे, त्याच्यानंतर स्वल्पविराम तुमचा काय झालेला आहे, बरोबर आलेला आहे. तर या पद्धतीने तुमचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. आता मी तुम्हाला याच्यामध्ये डिटेलमध्ये घेऊन जातो. जर तुमच्या वाक्यात असं जर कंजंक्टिव्ह ऍडव्हर्ब जर आलं तर भविष्यात चूक होणार नाही. कसाही प्रश्न येऊ द्या, उत्तर कसंही त्यांनी विचारू द्या, तुमचा उत्तर येणार म्हणजे येणार, हे मी खात्रीने सांगतो. मग कंजंक्टिव्ह ऍडव्हर्बचा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा, चला या ठिकाणी आपण पाहूया. तर असे वेगवेगळे कंजंक्टिव्ह ऍडव्हर्ब आहे. तर थोडीशी इमेज छोटी आहे त्यामुळे जरा दिसायला होऊ शकतं. बघायचं, कॉज अँड इफेक्ट व्यक्त केले जातात. अकॉर्डिंगली, कॉन्सिक्वेंटली, देअरफोर, देन याच्यासारखं एखादं कंजंक्टिव्ह ऍडव्हर्ब येतं. सिक्वेन्स सांगितला जातो एखाद्याने, फर्स्ट, नेक्स्ट, फायनली, फर्दर मोर, इन एडिशन, या पद्धतीनं. काहींनी टायमिंग सांगितला जातो, बिफोर, सिन्स, नाऊ, मेन व्हाईल, ह्या अँगलनी. पुढे कॉन्ट्रास्ट व्यक्त केलेला आहे. या ठिकाणी आपला आलेला दिलेला आहे तुमचा हाऊएव्हर. हाऊएव्हर आहे, इन्स्टेड आहे, इन्स्पाइट ऑफ आहे, त्याबरोबर रादर आहे, यांचा वापर होऊ शकतो. एम्फेसाइज देण्यासाठी येतं, इंडीड येतं, ऑफकोर्स, सर्टनली, डेफिनेटली यांचा वापर करता येतो. समरी करण्यासाठी इन कंक्लुजन, इन समरी, ब्रीफली, क्विकली असे शब्द येतात. इलस्ट्रेशन करायचं असेल तर फॉर एक्झाम्पल, फॉर इन्स्टन्स, नेमली, टिपिकली, बघा. आणि कम्पॅरिझन सांगितलं, लाईक, लाईक, लाईकवाईज, सिमिलरली, ह्या पद्धतीच्या शब्दांचा वापर केला जातो. ही एक लिस्ट दिलेली आहे, पाठ करायची बिलकुल गरज नाहीये. जस्ट एकदा व्यवस्थित जर ऐकलं तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तर या ठिकाणी आता आपल्याला
3 ते 4 महत्वाचे रूल पाहिजेत. हे रूल तुमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. बघा तुम्ही मेन टॉपिक ज्याचा ऐकला असेल पुस्तक चेक करा, एवढे डिटेल कोणी सांगणार नाही, पण तुम्ही कन्फर्म सांगतो याच्यावर प्रश्न येऊन गेलेले पुढे येऊ शकतात. एक साध्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पहिला पाहिजे मित्रांनो. तुमच्या वाक्यात असे वेगवेगळे कंजंक्टिव्ह ऍडव्हर्ब येऊ शकतात. जनरल लक्षात ठेवायचं. हाऊएव्हर, देअरफॉर, मोरओव्हर, हेन्स, इंडीड, नेव्हरदलेस, थस, स्टील, कॉन्सिक्वेंटली, ऑल्सो, बिसाइड्स, एट, देन, इन दॅट केस, ॲज अ रिझल्ट, ऑन द अदर हँड, फॉर एक्झाम्पल, ऑर दॅट इज. हे जे काही सगळे कंजंक्टिव्ह ऍडव्हर्ब आहे यांचा वापर करतानाचे रूल लक्षात ठेवा. पहिला रूल आहे व्हेन दीज ऍडव्हर्ब कनेक्ट टू कंप्लीट सेंटेन्सेस, ज्याला आपण इंडिपेंडंट सेंटेन्स म्हणतो. जसं या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे, हे दोनही इंडिपेंडंट वाक्य होते आणि यांना जर एखाद्या कंजंक्शन याच्यापैकी जर जोडलं तर यांचा वापर कसा केला जातो बघायचं. इन अ सिंगल थॉट पंक्च्युएट देम विथ अ सेमी कोलन बिफोर, अगोदर सेमी कोलन द्यायचं, अँड कॉमा आफ्टर द ऍडवर्ब, त्याच्यानंतर कॉमा द्यायचा. म्हणजे हे जे ऍडवर्बियल जर तुम्ही मध्ये घेतलं याच्यापैकी एक, तर याच्या आधी सेमी कोलन द्यायचा आणि याच्यानंतर तुम्हाला स्वल्पविराम द्यायचा. म्हणजे इथपर्यंतचा हा पार्ट तुम्हाला लक्षात आला पाहिजे. आपण काय उदाहरणं पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघायचं. ऑल मेन आर मॉरल, ऑल मेन आर दे मॉरल नाही मॉर्टल पाहिजे, MORTAL, TAL चुकीत झालेले जरा. ऑल मेन आर मॉर्टल, सगळे जे मनुष्य प्राणी हे सगळे नश्वर आहेत. देअरफॉर दे मस्ट डाय वन डे, आणि म्हणून नश्वर असल्यामुळे त्यांना एक दिवस मरायचंच आहे. दोन स्वतंत्र क्लॉज दिलेले, ऑल मेन आर मॉर्टल, दुसरा मेन क्लॉज दिलेले दे मस्ट डाय वन डे. दोन इंडिपेंडेंट क्लॉजेस जेव्हा एखाद्या कंजंक्टिव्ह ऍडव्हर्ब न जोडले जातात तर सांगितल्याप्रमाणे अगोदर तुम्हाला सेमी कोलन द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर काय करायचंय मित्रांनो, स्वल्पविराम द्यायचा. सेम दिलेले बघायचं. इट रेन्ड, हाऊएव्हर वी वेंट आउट, दोन मेन क्लॉज जोडण्यासाठी हाऊएव्हर वापरलाय. आधी तुम्हाला सेमी कोलन द्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला स्वल्पविराम द्यायचा आहे. कॉन्सिक्वेंटली आलेलं आहे, अगोदर तुम्हाला सेमी कोलन द्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला स्वल्पविराम द्यायचा. हे का झालं, दोन मेन क्लॉजेस जर या पद्धतीने कंजंक्टिव्ह ऍडव्हर्ब जोडले असेल तर हा झाला पहिला रूल. मग आता कधी कधी काय होतं, दुसरे रूल वापरले जातात. बी मध्ये काय दिलं जातं, ऑलवेज यूज अ कॉमा इफ द कंजंक्टिव्ह ऍडव्हर्ब इज यूज टू लिंक or separate and independent clauses and a dependent clause. तर जनरली यामध्ये काय केलं जातं, जर तुमच्या वाक्यामध्ये दोन क्लॉजेस दिलेले आहेत, मध्ये डिपेंडंट किंवा इंडिपेंडेंट असे मिक्स असू शकतात, परंतु जर एखाद्या कंजंक्टिव्ह ऍडव्हर्बच्या अगोदर, आता जे तुम्हाला कंजंक्टिव्ह ऍडव्हर्ब इंट्रोड्यूस केले त्याच्या अगोदर जर एखादं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आलं, या ठिकाणी बघायचं दिलेले अँड ऑर सो किंवा बट, याच्यासारखं जर एखादं कंजंक्शन जर याच्या अगोदर जर आलं तर मित्रांनो या ठिकाणी काय करायचंय, तुम्हाला या कंजंक्शनच्या अगोदर स्वल्पविराम द्यायचा आहे आणि जेव्हा कंजंक्टिव्ह ऍडव्हर्ब संपतं त्याच्यानंतर परत एकदा स्वल्पविराम द्यायचे. इथे सेमी कोलन द्यायची गरज पडत नाही. येतं लक्षात. कधी कंजंक्टिव्ह ऍडव्हर्बच्या अगोदर जर दुसरं एखादं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आलं तर. येतं लक्षात. मग आता वाक्य बघायचं. द स्टुडंट हॅड नॉट कम्प्लिटेड देअर प्रोजेक्ट, विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांचा प्रोजेक्ट कंप्लीट केला नव्हता. हा पहिलं वाक्य झालेलं आहे, हा इंडिपेंडंट क्लॉज झालेला आहे. देअरफॉर हे आपलं कंजंक्टिव्ह ऍडव्हर्ब आहे, त्याच्या अगोदर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आले आणि म्हणून याच्या अगोदर इथं स्वल्पविराम दिलेला आहे आणि कंजंक्टिव्ह ऍडव्हर्ब जिथे संपलं तिथे परत एकदा स्वल्पविराम दिलेले आहे. इथे दोनही ठिकाणी स्वल्पविराम आला पाहिजे. आलं लक्षात. इथं तुम्हाला सेमी कोलन द्यायचा नाही. मग पुढे दिलेलं आहे दे वेअर नॉट अलाउडेड टू गो फॉर देअर गेम्स पिरियड. तो काय गेम आहे, खेळाचा जो काय तास आहे त्यांना अलाउ केलेलं नाही. नोटीस करायचं, हा दुसरा क्लॉज जोडून दिलेला आहे. पहिलं वाक्य दुसरं वाक्य दिलेलं आहे, याच्यामध्ये कुठेतरी रिझल्ट व्यक्त केलेला आहे, एखाद्या क्रियेचा रिझल्ट काय, परिणाम काय व्यक्त केलेला आहे. फक्त कंजंक्टिव्ह ऍडव्हर्बच्या आधी दुसरं एखादं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, त्यामुळे बिफोर अँड आफ्टर देम यूज कॉमा. सेम वाक्य दिलेले आहे, आय विल कम्प्लीट माय केमिस्ट्री प्रोजेक्ट. हे पहिलं वाक्य दिलेलं आहे. देन हा तुमचा कंजंक्टिव्ह ऍडव्हर्ब आहे, त्याच्या अगोदर जेव्हा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन येतो तुम्हाला अगोदर स्वल्पविराम द्यायचा आहे आणि नंतरही स्वल्पविराम द्यायचा आहे.
हा रूल लक्षात ठेवायचा. तिसरा रूल या ठिकाणी दिलेला आहे बघायचं. वेन कंजंक्टिव्ह ऍडवर्ब आर यूज्ड टू सेपरेट और लिंक टू इंडिपेंडेंट क्लॉजेस which have the ability to stand as two distinct sentences. Full stop is given for the first and नोटीस करायचं आहे तुम्हाला इथं पहिल्याच्या अगोदर फुल स्टॉप द्यायचा आहे. वाक्य कंप्लीट झालेलं आहे, त्याच्यानंतर कंजंक्टिव्ह ऍडवर्बच्या नंतर स्वल्पविराम द्यायचा. हा एक वाक्य प्रकार लक्षात ठेवायचा. बघायचं डेरिन वॉज वेटिंग फॉर हिज रिझल्ट द होल डे. कंप्लीट वाक्य झालेले आहे. जर तुम्हाला वाटते वाक्य कंप्लीट होत आहे तर मित्रांनो फुल स्टॉप सुद्धा देऊ शकता, काही हरकत नाहीये, कारण हा एक कंप्लीट थॉट आहे. त्यामुळे स्वल्पविराम तुम्ही देऊ शकता. दुसरं दिलेलं आहे फायनली, याच पुढे कंटिन्युएशन झालेलं आहे. फायनली काय झालेलं आहे, मग इथे तुम्हाला आधी पूर्णविराम द्यायचा आहे आणि जे कंजंक्टिव्ह ऍडवर्बनं वाक्य सुरू झालं त्याच्यानंतर स्वल्पविराम द्यायचा. म्हणजे इथे रचना कशी येते, आधी वाक्याच्या नंतर पूर्णविराम, कंजंक्टिव्ह ऍडवर्बच्या नंतर स्वल्पविराम, ही रचना लक्षात ठेवायचं. द क्वेश्चन पेपर डिड नॉट रीच अस ऑन टाइम. वाक्य कंप्लीट झालं. प्रश्नपत्रिका आम्हाला वेळेवर पोहोचली नाही. वाक्य कंप्लीट झालेले. जेव्हा तुम्हाला वाटतं दिस इज अन इंडिपेंडेंट सेंटेन्स, इट कॅन पुट इंडिपेंडेंटली द सेंटेन्स, पुट फुल स्टॉप ओव्हर देअर, देन begin the second sentence with conjunctive adverb which is followed by comma. Consequently याचा परिणाम काय झालेला आहे, that cause a huge discomfort among the student and the teacher. म्हणजे अगोदर तुम्हाला फुल स्टॉपचं वाक्य, नंतर कंजंक्टिव्ह ऍडवर्ब आणि नंतर स्वल्पविराम. पण असे तीन वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला पाहायचे. आणि चौथा एक पॅटर्न दिलेला आहे, इफ द कंजंक्टिव्ह ऍडवर्ब. नोटीस करा आतापर्यंत आपण काय पाहिलं, हे क्लॉज पाहिला, हा दुसरा क्लॉज पाहिला. याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, हा एक मेन क्लॉज, हा कंजंक्टिव्ह ऍडवर्ब आणि हा दुसरा क्लॉज. अगोदर तुम्ही या ठिकाणी सेमीकोलन दिला आणि नंतर तुम्ही स्वल्पविराम दिलेले. दुसऱ्या वाक्यामध्ये काय पाहिलेले आहे, हा या ठिकाणी कंजंक्टिव्ह ऍडवर्ब आहे, अगोदर स्वल्पविराम आणि त्याच्यानंतरही स्वल्पविराम. किंवा कंजंक्टिव्ह ऍडवर्बच्या अगोदर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आलं तर. तिसऱ्यामध्ये पाहिला, या ठिकाणी वाक्य झालेले पहिलं कंप्लीट केलेलं आहे, कंजंक्टिव्ह ऍडवर्बच्या नंतर स्वल्पविराम दिला आणि दुसरं वाक्य कंटिन्यू झालं. असे वेगवेगळे आपल्याला फॉर्मॅट येतात. आणि अजून एक फॉर्मॅट आहे, जर तुमच्याकडे एकच वाक्य आहे, काय तुमच्या याच्यामध्ये दिलेलं वाक्य जर एकच असेल, एकच इंडिपेंडेंट क्लॉज जर दिलेला असेल आणि या इंडिपेंडेंट क्लॉजच्या मध्ये डिवाइड करून जर या ठिकाणी वाक्यामध्ये जर तुम्हाला कंजंक्टिव्ह ऍडवर्ब जर आलं तर मित्रांनो त्याच्या अगोदर आणि त्याच्या नंतर तुम्हाला वाक्यामध्ये फक्त स्वल्पविराम द्यायचा आहे. येतं लक्षात. त्यामुळे चार वेगवेगळे रूल आहेत मित्रांनो. बऱ्याच वेळा कोणी सांगत नाही वर्गामध्ये, मी डिटेल मध्ये सांगितलेलं आहे. एकदा काळजीपूर्वकपणे तुम्ही पाहून घ्या, तुम्हाला याचा फायदा होईल. तर सेमीकोलनचा रूल तुमच्या लक्षात आलेला आहे. दोन इंडिपेंडेंट क्लॉजेस जेव्हा एखाद्या कंजंक्टिव्ह ऍडवर्बनं जोडले जातात, अगोदर सेमीकोलन नंतर स्वल्पविराम द्यायचा. दोन इंडिपेंडेंट क्लॉजेस असतील किंवा एखादा डिपेंड असेल आणि त्याच्या अगोदर कंजंक्टिव्ह ऍडवर्ब आलं आणि त्याच्या अगोदर एखादं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आलं तर दोनही ठिकाणी स्वल्पविराम द्यायचा. जर पहिलं इंडिपेंडेंट क्लॉज जर कंप्लीट सेन्सचा असेल तर फुल स्टॉप देऊन तुम्ही या ठिकाणी वाक्यामध्ये काय करू शकताय, पुढे कंजंक्टिव्ह ऍडवर्ब घेऊ शकता, त्याच्यानंतर स्वल्पविराम देऊन पुढचं वाक्य जोडू शकता. जर एकच इंडिपेंडेंट क्लॉज आलेला आहे आणि त्याच्या दरम्यान जर कंजंक्टिव्ह ऍडवर्ब जर आलं तर त्याच्या अगोदर आणि नंतर स्वल्पविराम द्यायचं. बघा हे बारकावे आहेत मित्रांनो, कधी उपयोगाला पडतं हे, आणि हे आपल्याला माहितीच पाहिजे, नाहीतर उपयोग होत नाही. ठीक आहे, चला आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 2 नंबरचा दिलेला आहे, चूज द करेक्ट पंक्च्युएटेड सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग दिलेले. ग्रुप सी 2024 चा पेपर आहे. करेक्ट पंक्च्युएशन विचारलेलं बघायचं. प्ले वेल, द कॅप्टन सेड टू द प्लेयर्स अँड शूट अ गोल. मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे, डायरेक्ट स्पीचचं वाक्य जे डबल इन्व्हर्टेड कॉमातल्या वाक्याला विभागून जर मध्ये जर इंट्रोडक्टरी पार्ट जर आला तर डबल इन्व्हर्टेड कॉमाची वाक्य 2 बनतात. म्हणजे या ठिकाणी बघा, मी जसं तुम्हाला इंट्रोड्यूस करतो, डायरेक्ट स्पीचचं वाक्य ह्या पद्धतीनं पण येऊ शकतं. हा येऊ शकतो वाक्यामध्ये, असं वाक्य येऊ शकतं. पहिला आहे तुमचा स्पोकन पार्ट, ठीक आहे. दुसरा तिसरा पार्ट पण स्पोकन पार्टच आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. ऍक्च्युली हा भाग आणि हा दुसरा भाग हे एकच वाक्य आहे. या एका वाक्याच्या मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे,
इंट्रोडक्टरी पार्ट दिलेला आहे. तर नोटीस करायचं, जेवढा स्पोकन पार्ट आहे त्याच्या आधी आणि या ठिकाणी डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करायचं. दुसऱ्यांदा डबल इन्व्हर्टेड कॉमा सुरू करून डबल इन्व्हर्टेड कॉमा या पद्धतीने कंप्लीट करायचा. हा जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे, काळजी घ्या, याला डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये घ्यायचं नाही. हा एक भाग झाला. डबल इन्व्हर्टेड कॉमातील जे वाक्य आहे त्याची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरनं केली पाहिजे. जर इथे जर कॅपिटल लेटरनं सुरू झाली तर हा जो दुसरा जो भाग आहे का जो याचाच पार्ट आहे, इथं कॅपिटल लेटर घेण्याची गरज नाही. येतं लक्षात सर्वांच्या. तर ह्या अँगलनी बघायचं. प्ले वेल, द कॅप्टन सेड टू द प्लेयर्स अँड शूट द गोल. आता या ठिकाणी जर तुम्ही जर काळजीपूर्वक जर वाचलं तर तुमच्या लक्षात येतं मित्रांनो. बघा, मूळ वाक्य असं आहे, प्ले वेल अँड शूट अ गोल. मेन क्लॉज काय, मेन वाक्य काय आहे, प्ले वेल अँड शूट द गोल. हे वाक्य बोलणारा कोण आहे, इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये कोण येत आहे, द कॅप्टन सेड टू द प्लेयर. म्हणजे ऍक्च्युअली डायलॉग आहे ते डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये कंप्लीट करा. हे दोन्ही ठिकाणी आलं पाहिजे ह्या पद्धतीने. दुसरी गोष्ट, वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरनं झाली पाहिजे का ज्या ठिकाणी झालेली आहे. पहिला भाग जिथे संपेल त्याच्यानंतर नोटीस करा, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, स्वल्पविराम या ठिकाणी द्यायचा आहे. स्वल्पविराम दिलेला आहे. त्याच्यानंतर इंट्रोडक्टरी पार्ट संपल्याच्या नंतर एक स्वल्पविराम देऊन दुसरं वाक्य कंटिन्यू झालेले. आणि जे मूळ वाक्य आहे, स्पोकन पार्टचं वाक्य जिथे संपेल तिथे त्याचं पंक्च्युएशन देऊन डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट केलेलं आहे. तर हे वाक्य बिलकुल चुकीचं नाही, हे वाक्य बरोबर आहे. त्यामुळे एला आपल्याला उत्तरामध्ये घ्यायचं आहे. बघा, डबल इन्व्हर्टेड कॉमातील वाक्याच्या व्यतिरिक्त जे काही इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो कधी सेमीकोलन न जोडला जात नाही. हे वाक्य चुकलेले आहे. प्ले वेल हे काही इंट्रोडक्टरी सेंटेन्स नाहीये. त्याला आपण म्हणतो की प्रश्नार्थक वाक्य नाहीये, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स नाही. इंट्रोगेटिव्ह मार्क चुकीचा आहे, हे चुकीचं आहे. हे एक्सक्लामेटरी सेंटेन्स नाही, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. त्यामुळे या तिघांना या पद्धतीने एलिमिनेट करू शकतो. फक्त ए बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1 ला मार्क करायचं. पण या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तुम्ही पाहत चला. थोडा वेळ लागेल परंतु गॅरंटेड तुम्हाला याचा बेनिफिट नंतर होणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघायचा आहे. या ठिकाणी दिलेले, आयडेंटिफाय द सेंटेन्स पंक्च्युएटेड करेक्टली. राज्यसेवा 2023 चा पेपर आहे. काय विचारले बघायचं आता. इथे तुम्हाला 4 वाक्य दिलेले आहेत आणि या 4 वाक्यांमधून तुम्हाला करेक्ट पंक्च्युएशन असणारे वाक्य तुम्हाला शोधायचे. आता जर तुम्ही काळजीपूर्वकपणे जर पाहिलं तर तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल. बघा, फ्रेंड्स, कंपॅनियन्स, रिलेटिव्स ऑल डिझर्टेड हिम. मित्रांनो, जिथं एकसारख्या पार्ट्स ऑफ स्पीचचे वर्ड्स येतात ते स्वल्पविरामाने विलग करायचे. आणि ही जी लिस्ट आहे, ही लिस्ट जिथे संपते, रिझ्यूम होते, तिथे तुम्हाला या ठिकाणी असा डॅश द्यायचा आहे आणि नंतर तुम्ही पुढचं वाक्य कंटिन्यू करायचं. तर बरोबर आहे, हे वाक्य जे आहे हे ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे मित्रांनो. दुसरं वाक्य बघा, ही आस्क्ड मी वेदर आय हॅड रिटन माय एक्सरसाइज. आता हे जे वाक्य आहे हे इनडायरेक्ट स्पीचचं आहे. तर या ठिकाणी वेदर जो आहे हा कनेक्टिव्ह म्हणून आलेला आहे. आज जो आहे हा रिपोर्टिंग वर्ब म्हणून आलेला आहे. त्यामुळे कनेक्टिव्ह असल्यामुळे इथं स्वल्पविरामाची गरज नाही. हे डायरेक्ट स्पीचचं नाहीये, त्यामुळे इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा येणार नाही. ठीक आहे, वाक्य कंप्लीट केलेले आहे, वाक्य शेवटी पूर्ण विराम दिलेले आहे मित्रांनो. हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. मग आता नोटीस करा, ए आणि बी बरोबर आला पाहिजे. याच्यात ए बी आहे, याच्यात बी आहे का रे, नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 चुकला. याच्यात ए आणि बी आहे का, नाही, पर्याय क्रमांक 4 चुकला. आता पाहिजे ए आणि बी इथे पण आहे, ए आणि बी इथं पण आहे. याच्यामध्ये सी आहे पण याच्यात सी नाही, त्यामुळे सी हा आपलं उत्तर डिसाइड करणार आहे. काय दिलेलं आहे, ओ फादर आय हर्ड द साऊंड ऑफ गन्स. मी अशा रीतीनं गनचा जो काय आवाज येतो ऐकतो आहे. नोटीस करा मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला उद्देशून बोलतो, नोटीस करा, ओ फादर याला उद्देशून बोललेले, त्यामुळे निश्चित या ठिकाणी स्वल्पविरामाची जास्त गरज होती. का जो राहिलेले मूळ वाक्य काय तुमचं, आय हिअर द साऊंड ऑफ गन, पण हे कुणाला उद्देशून बोललेलं आहे, ओ फादर, फादरसाठी. त्यामुळे निश्चितच आहे हे वाक्य चुकलेलं आहे. जर सी ला जर रिमूव्ह जर केलं तर मित्रांनो याच्यातला सी रिमूव्ह झाला म्हणजे दुसराही पर्याय जातोय. ऑफकोर्स तुमचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर तुमचं करेक्ट आहे. तर याच्यामध्ये डी आता बरोबरच यायला पाहिजे. ओ हॅमलेट स्पीक नो मोर. या ठिकाणी बघा ऍक्च्युअल वाक्य काय आहे, स्पीक नो मोर. या ठिकाणी तुमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. नोटीस करा, ऑर्डर, कमांड ह्या टाईपचं. त्यामुळे या ठिकाणी तुमचं एक्सक्लेमेटरी मार्क या ठिकाणी पॉसिबल आहे. पण इथं उद्देश कुणाला उद्देश न वापरलाय, हॅमलेटला, त्यामुळे या ठिकाणी याचा स्वल्पविराम बरोबर आहे.
त्यामुळे ए, बी आणि डी तुमचं उत्तर आलं पाहिजे. बघा मित्रांनो, ह्या अँगलनी आपल्याला उत्तर देता आली पाहिजे, तर तुम्हाला एक्झाम मध्ये खऱ्या अर्थानं स्कोर होतोय. पुढचा प्रश्न दिलेला आहे, ग्रुप बी 2023 चा प्रश्न विचारलेला आहे. चूज द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स. बघा हे व्यवस्थितपणे पाहत चला. करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स विचारलेले बघायचं. अकबर सेड टू तानसेन, विल यू टेक मी टू हिम. आता बघायचं मित्रांनो, अकबर हे एका व्यक्तीचं नाव आहे, हे प्रॉपर नाउन झालं. तानसेन हे सुद्धा प्रॉपर नाउन झालं. दुसरी गोष्ट, अकबर सेड टू तानसेन हे तुमचं डायरेक्ट स्पीच मधलं वाक्य आहे. काय बोललाय ते स्पोकन पार्ट झालं, इंट्रोडक्टरी पार्ट झालं, आणि जे ऍक्च्युअली बोललेलं आहे हे झालं तुमचं स्पोकन पार्ट. तर नोटीस करा, अकबर आणि तानसेनचा ए कॅपिटल पाहिजे, कारण हे प्रॉपर नाव आहे. तानसेनचा टी कॅपिटल पाहिजे. मग आता बघा या ठिकाणी अकबर सेड टू तानसेन, अकबर सेड टू तानसेन, अकबर सेड टू तानसेन, इथपर्यंत 3 वाक्यांमध्ये हा पार्ट बरोबर आहे. अकबरचा ए चुकीचा आहे, तानसेनचा टी चुकीचा आहे. त्यामुळे डी हा पर्याय तुमचा रिमूव्ह झाला. ठीक आहे. मग आता बघा, डी पर्याय रिमूव्ह झाल्यामुळे हा एक पर्याय गेलेला आहे, डी गेल्यामुळे हा चौथाही पर्याय गेला. आता राहिले 2च. या दोघांमध्ये कॉमन काय आहे मित्रांनो, याच्यात ए आणि सी आहे आणि याच्यामध्ये बी आहे, म्हणजे याच्यात कॉमन नाही. चेक करू काय भानगडे. अकबर सेड टू तानसेन, डायरेक्ट स्पीचचं वाक्य, स्पोकन पार्ट जिथे संपेल, सॉरी इंट्रोडक्टरी पार्ट जिथे संपेल तिथे स्वल्पविराम द्यायचा. बघा इथे पण स्वल्पविराम, इथे पण स्वल्पविराम, इथे पण स्वल्पविराम, इथपर्यंत बरोबर आहे. पुढचं डबल इन्व्हर्टेड कॉमाचं वाक्य दिलेलं आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमातील वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरनं होते, इथे स्मॉल लेटरनं झालेली आहे. मित्रांनो, ए हा पर्याय जर रिमूव्ह जर केला तर याच्यातला ए जातोय, म्हणजे पर्याय क्रमांक 1 पण जातोय, म्हणजे एलिमिनेशनने आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक 2. मग बघायचं, अकबर सेड टू तानसेन स्वल्पविराम, डबल इन्व्हर्टेड कॉमातलं वाक्य आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमातील वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरनं झाली. व्हेन यू टेक मी टू हिम, बरोबर. विल यू टेक मी टू हिम हे वाक्य इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. विल हे हेल्पिंग वर्ब आहे, करता आणि नंतर क्रियापद आलेले. जर डबल इन्व्हर्टेड कॉमातील वाक्य जर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर वाक्याच्या शेवटी अगोदर इंट्रोगेटिव्ह मार्क द्या आणि फायनली डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करा. हे उत्तर बरोबर आहे. त्यामुळे बी उत्तरात आलं पाहिजे. मग सी मध्ये काय चुकलंय, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी पूर्ण विराम चालत नाही, त्यामुळे हे वाक्य चुकलेलं आहे. हे अनालिसिस आहे, याच्यावर आपल्याला काम करायचंय, ह्या गोष्टी समजून घ्यायच्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न दिलेला बघायचं. इथे परत एकदा तुम्हाला 3 वाक्य दिलेली आहेत आणि ह्या 3 वाक्यांमधून आपल्याला काय शोधायचं आहे. चेक करूया आपण काय दिलेले, आयडेंटिफाय द सेंटेन्स पंक्च्युएटेड करेक्टली. मग आता या ठिकाणी करेक्ट पंक्च्युएशन आपल्याला शोधायचं. मग पाहूयात काय भानगड दिलेली बघायचं. लकी वाइन्स, लेबर विसल्स, लक रिलाइज ऑन चान्स, लेबर रिलाइज ऑन कॅरेक्टर. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, जे इंडिपेंडंट क्लॉजेस आहेत, हे इंडिपेंडंट क्लॉजेस जर एखाद्या कंजंक्शनने जोडलेले नसेल तर असे क्लॉजेस जोडण्यासाठी तुम्ही सेमी कोलनचा वापर करू शकता. मित्रांनो, कर्ता क्रियापद, लेबर कर्ता क्रियापद, कर्ता क्रियापद आणि पुढे कर्ता क्रियापद, हे सगळे इंडिपेंडंट क्लॉजेस आहेत आणि या पद्धतीने ते कशाने जोडलेले आहेत, तुमचे सांगितल्याप्रमाणे सेमी कोलन जोडलेले आहे. तर हे वाक्य तुमचं ग्रॅमॅटिकली करेक्ट येणं अपेक्षित आहे. त्यामुळे याला आपण बरोबर देऊया. दुसरं वाक्य बघायचं. फ्रेंड्स, रोमन्स, कंट्रीमेन, लेंड मी युअर इयर. नोटीस करा मित्रांनो, मूळ वाक्य एवढंच आहे फक्त, लेंड मी आर इयर. आता हे वाक्य कुणाला उद्देशून वापरलेलं आहे हे दिलेले बघायचं. फ्रेंड्स, रोमन्स, कंट्रीमेन यांना उद्देशून. जेव्हा एकाच पार्ट्स ऑफ स्पीचचे असे मल्टिपल वर्ड्स येतात ना, तेव्हा त्यांच्यामध्ये स्वल्पविराम द्यायचा. इथपर्यंत ठीक आहे, बरोबर आहे की नाही. मग या ठिकाणी नोटीस करा, जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये होकॅटिव्ह केस मधलं नाउन येतं, म्हणजे हे तुमचं मूळ वाक्य, होकॅटिव्ह केस मधलं नाम हे स्वल्पविरामानं विलग केलं जातं. म्हणजे हे नाउन वाक्याच्या सुरुवातीला जरी आलं तरी त्याच्यानंतर स्वल्पविराम द्यायचा आणि नंतर पुढे वाक्य लिहायचं. नोटीस करायचं, हे वाक्य आज्ञार्थक आहे आणि यांना उद्देशून वापरलेलं आहे, हे सब्जेक्ट नाही. त्यामुळे या ठिकाणी सेमी कोलन ऐवजी सिम्पली आपल्याला काय पाहिजे होतं, स्वल्पविराम पाहिजे होता. म्हणजे मित्रांनो, बी काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. मग आता बघा, बी असणारे हे 2 पर्याय गेलेले, म्हणजे दुसरा आणि चौथा पर्याय संपला. आता त्याच्यामध्ये आयदर ए बरोबर असेल किंवा ऑर सी बरोबर असेल.
आपण ऑलरेडी ए ला उत्तरात काढलेलं आहे, त्यामुळे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. सी हा चुकायलाच पाहिजे, कारण आपल्याकडे चॉईस राहत नाही, कारण इथं पर्यायच नाही तसे. बघायचं लास्ट दॅट अ फ्रेंड शुड बी फॉल्स. नोटीस करा काय, लास्ट दॅट अ फ्रेंड शुड बी फॉल्स. मग या ठिकाणी मित्रांनो हे जे एक्सप्रेशन दिलेलं आहे हे जनरली आपल्या, जसं आपण म्हणतो की उद्गारवाचक आहे, आपल्या मनातील भाव व्यक्त केला जातो. त्यामुळे या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह पाहिजे होतं. दॅट अ फ्रेंड शुड बी फॉल्स, याच्यानंतर या ठिकाणी पूर्णविराम पाहिजे होता. त्यामुळे मित्रांनो सी ला जर रिमूव्ह जर केलं तर 5चं फक्त पर्याय क्रमांक 1 हे उत्तर तुमचं करेक्ट येते. आयडेंटिफाय द सेंटेन्स पंक्च्युएटेड करेक्टली. काय करेक्ट पंक्च्युएशन विचारले बघायचं. कंबाईन ग्रुप बी 2020 चा पेपर आलेला आहे मित्रांनो, पहा दिलेला आहे इथं परत एकदा 3 वाक्य दिलेले आहेत. द मून वॉज ब्राईट, द फिश वेअर बिटिंग राईट अँड ऑल टुगेदर इट वॉज अ ग्लोरियस नाईट. आता बऱ्याच वेळा मोठं वाक्य दिसेल, त्यामुळे घाबरायचं नाही. एलिमिनेशन वर काम करा, उत्तर पटापट निघून जातात. फार बिलकुल बिलकुल घाबरण्याची तुम्हाला इथं गरज पडणार नाही. आता जरा वेळ हे वाक्य वाटेल लय मोठं आहे, जरा वेळेला साईडला ठेवू आपण. असं गृहीत धरा मला माहित नाही, मी उत्तर सांगू शकतो, थोड्या वेळाने सांगतो, पण असं गृहीत धरा मला माहित नाही, मी पेपर देतो याचं उत्तर मला माहित नाही, असं गृहीत धरा. पुढच्याकडे जाऊया आपण. एलिमिनेशनने उत्तर कोणी बघा. डॉक्टर हरीश इज अ वेल मॅनर्ड मॅन. काहीच प्रॉब्लेम नाही, एक सिंपल सेंटेन्स आहे ज्याची सुरुवात कर्त्यानं झालेली. आता बघा मॉडर्न इंग्लिश मध्ये डॉक्टर हा जो शब्द आहे याच्यानंतर पूर्णविराम देत नाही. नोटीस करा इथे पूर्णविराम दिला जात नाही, परंतु ट्रॅडिशनल ग्रामर मध्ये पूर्णविराम दिला जातो. त्यामुळे याला आपण चुकीचं द्यायचं नाही, ऍक्सेप्टेबल आहे. डॉक्टर हरीश इज अ वेल मॅनर्ड मॅन. तुमच्या वाक्यामध्ये कंपाऊंड वर्ड आलेला आहे. बघायचं काय दिलेलं आहे, कंपाऊंड वर्ड आलेला आहे. ऍक्च्युली हा कंपाऊंड ऍडजेक्टिव्ह आहे. तर कंपाऊंड ऍडजेक्टिव्ह नामाच्या जर आधी जर आला तर याच्यामध्ये ह्या पद्धतीनं हायफन वापरला जातो, छोटीशी आडवी रेषा वापरली जाते. त्यामुळे अ वेल मॅनर्ड मॅन ही रचना 100% बरोबर आहे. त्यामुळे बी ला उत्तरात घ्यायचं आहे. बघा याच्यात बी आहे का, नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 गेला. याच्यात बी आहे का, पर्याय क्रमांक 3 गेला. याच्यात बी आहे का, पर्याय क्रमांक 4 गेला. झालं, एलिमिनेशन उत्तर निघलं बी आणि सी. म्हणजे 2 नंबरचं उत्तर हे बरोबरच यायला पाहिजे, इथे चॉईस राहत नाही. नोटीस करा, आता सी बरोबर यायला पाहिजे. द कंट्री क्लब इज क्लोज्ड. सिंपल सेंटेन्स आहे, काहीच चुकीचं नाही, त्यामुळे हे बरोबर आहे. त्यामुळे बी आणि सी ला जर बरोबर दिलं तर मित्रांनो ए काय व्हायला पाहिजे, चुकायला पाहिजे. एक बघा स्वतंत्र वाक्य दिलेले, द मून वॉज ब्राईट हे एक वाक्य झालेलं आहे. द फिश वेअर बिटिंग राईट हे दुसरं वाक्य दिलेलं आहे. अँड ऑल टुगेदर इट वॉज अ ग्लोरियस नाईट. हे जर 2 इंडिपेंडेंट क्लॉजेस असतील, इथं कुठलंही कंजंक्शन नसेल तर मित्रांनो या ठिकाणी काय केलेलं आहे, सेमीकोलन बरोबर आहे. पण जेव्हा तुमच्या वाक्यात पुढे ऑलरेडी एक कंजंक्शन दिलेलं आहे तर या ठिकाणी सेमीकोलनची बाकी गरज नाही. ठीक आहे, त्यामुळे हे इथं चुकलेलं आहे. त्यामुळे आपण याला काय केलेलं आहे, चुकीचं दिलेलं आहे. म्हणजे जर एखादा रूल माहित नसेल तर बिलकुल घाबरायचं नाही, लगेच एलिमिनेशनवर या, उत्तर निघून जातात, हे तुम्ही नोटीस करायचं. पुढचं दिलेलं आहे आयडेंटिफाय द सेंटेन्सेस पंक्च्युएटेड करेक्टली. परत एकदा करेक्ट पंक्च्युएशन विचारलेले आहे. कंबाईन सी 2021 चा पेपर आहे. काय विचारले बघायचं, या ठिकाणी 4 वाक्य दिलेले आहे. मग या ठिकाणी बघायचं, द सन हॅव्हिंग रायझन वी कंटिन्यूड आवर जर्नी. मित्रांनो ज्यांनी सिंथेसिस हा टॉपिक पाहिलाय तर त्यांना ह्या गोष्टी पटकन समजून येईल. तुमच्या वाक्यात एकच मेन क्लॉज दिलेला आहे. ते मेन क्लॉज काय दिलेले आहे, वी कंटिन्यूड आवर जर्नी. काय दिलेलं आहे मेन क्लॉज, वी कंटिन्यूड आवर जर्नी. ह्या मेन क्लॉजच्या अगोदर नोटीस करा, मेन क्लॉजच्या अगोदर जर एखादी फ्रेज आलेली असेल, काय आलेली असेल, फ्रेज. बघा हा आहे तुमचा मेन क्लॉज. त्या मेन क्लॉजच्या अगोदर जर एखादी फ्रेज आलेली असेल तर ही जी फ्रेज आहे ती या ठिकाणी काय करायची, आपल्याला स्वल्प विरामानं जोडून द्यायची आहे. कशाने जोडायची आहे, स्वल्प विरामानं जोडायची. नोटीस करायचं, द सन हॅव्हिंग रायझन याच्यात क्रियापद नाहीये, ओनली सब्जेक्ट आहे. हॅव्हिंग याला मी पार्टिसिपल म्हणेन, याला मी कुठल्याही प्रकारे काय म्हणू शकत नाही, क्रियापद म्हणू शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी सेमीकोलनची गरज नव्हती, या ठिकाणी सिंपली काय पाहिजे होतं, स्वल्प विराम पाहिजे होता. मेन क्लॉज दिलेला आहे, एकच आहे. त्याच्या आधी जर एखादी फ्रेज आली, बरोबर आहे का, ऍडव्हर्बियल आलं, ऍडव्हर्ब फ्रेज आली वगैरे, तर इथं स्वल्प विरामाने ती विलग केली जाते. तुमचं ए काय झालेलं आहे या ठिकाणी ठरल्याप्रमाणे ते चुकलेलं आहे. मग आता चेक करा मित्रांनो, ए चुकीचं आहे
याच्यातला एक गेला, याच्यातला एक गेला, म्हणजे पहिला आणि तिसरा पर्याय गेला. उरलेल्यामध्ये काय कॉमन आहे का, तर बिलकुल नाही. म्हणजे अजून उत्तराचा सस्पेन्स आहे. बघायचं, ही फाउट फॉर हिज आयडियल अर्नेस्टली, डिवोटेडली अँड ब्रेवली. काय, अर्नेस्टली, डिवोटेडली अँड ब्रेवली. मित्रांनो, ही फाउट फॉर हिज आयडियल अर्नेस्टली, कशा पद्धतीनं, अर्नेस्टली ऍडव्हर्बियल आलेले, डिवोटेडली ऍडव्हर्बियल आलेले आणि ब्रेवली ऍडव्हर्बियल आलेले. रूल असा आहे, एकाच पार्ट्स ऑफ स्पीचचे शब्द जर एकाच वाक्यात जर आलेले असतील तर मित्रांनो, जे शेवटचे दोन आलेले आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला अँड वापरायचं आहे आणि आधी जे आलेले असतात ते स्वल्प विरामाने विलग करायचे. काही प्रॉब्लेम नाही, वाक्य बरोबर आहे. त्यामुळे बीला तसंही आपल्याला घ्यायचं होतं. हाऊ नोबल इज मर्सी, एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. व्हॉट आणि हाऊ न सुरुवात होत असते आणि शेवटी वाक्याच्या शेवटी काय दिलेलं असतं, एक्सक्लामेटरी मार्क. काही प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे आपल्याला सी ला उत्तरात घ्यायचं आहे. अलास दॅट अ फ्रेंड शुड बी फॉल्स, हे वाक्य रिपीट झालेलं आहे. तर अलास हे एक्सप्रेशन आहे. इथे तुम्हाला एक्सक्लामेटरी मार्कची गरज होती का, जो दिलेला नाहीये, त्यामुळे डी चुकीचा आहे. म्हणून उत्तर निघतंय मित्रांनो पर्याय क्रमांक 2, चौथं उत्तर चुकलेलं आहे. ठीक आहे. पुढचं बघा, व्हॉट टाइप ऑफ पंक्च्युएशन डॉट डॉट इज द गिव्हन सेंटेन्स. किती सोपं आहे, आता कितीतरी वेळा पाहिलेलं आहे मित्रांनो. याला काय बोललं जातं आहे, याला सेमी कोलन बोललं जातं. काय बोललं जात आहे, किंवा वाक्यामध्ये आलेला आहे हा, याला काय बोललं जातं, सेमी कोलन बोललं जातं आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर तुमचं बरोबर आहे. पुढे बघा आता, यूज प्रॉपर पंक्च्युएशन इन द ब्लँक स्पेस फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. आता हा ग्रुप बी 2021 चा पेपर आहे. आपण सलग घेतो, एकही सोडत नाही. तुम्ही पेपर ओरिजिनल चेक करा, आपण याच्यातला एकही मागं सोडत नाही, सगळे आपण घेतोय खरडून. आपल्याला प्रॉपर पंक्च्युएशन वापरायचं. बघा, आय हॅव नो मनी देअरफोर आय कॅन नॉट अफोर्ड अ सर्वंट. ठरल्याप्रमाणे जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, देअरफोर एक कंजंक्टिव्ह ऍडव्हर्ब आहे. त्याच्या आधी काय यायला पाहिजे मित्रांनो, सेमीकोलन यायला पाहिजे. ऍक्च्युअली यांनी काय केलेलं या ठिकाणी स्वल्पविराम दिलेलं नाही, तो द्यायला पाहिजे होता या ठिकाणी. पण ठीक आहे, आता त्यांनी हे कंजंक्शन विचारल्यामुळे याचा विचार करू नका. आता हे तिथं द्यायला पाहिजे होतं पण राहिलेले, हरकत नाही. कंजंक्शन फिल इन द ब्लँक्सला जे दिले ना त्याच्यावर फोकस करा. इथं काय पाहिजे होतं, निश्चित तुमचं 9चं सेमीकोलन तुमच्या वाक्यात आलं पाहिजे होतं. आणि 10 नंबरचा राज्यसेवा 2021 चा प्रश्न आहे मित्रांनो. काय विचारलंय, चूज द सेंटेन्सेस विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. बघा, आपण 10 नंबरच्या प्रश्नापर्यंत आलेलो आहे आणि 10ही प्रश्नांमध्ये करेक्ट 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 विचारले. असंच गपकन जर एखाद्या वेळेला इनकरेक्ट जर विचारलं तर कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे हे व्यवस्थितपणे पाहत चालायचं. ठीक आहे, कारण एक चूक झाली तर खूप महागात पडू शकते. त्यामुळे याला आता उत्तरामध्ये घ्यायचं. आता आपलं चेक करूया. इथे 4 स्टेटमेंट दिलेले आहे. द मदर सेड टू हर सन, परत डायरेक्ट स्पीचचं वाक्य आलेलं आहे. मदर आपल्या मुलाला काहीतरी म्हणते, कम इन टू द किचन आय शॅल गिव्ह यू समथिंग टू इट. बघा, स्पोकन पार्ट आणि इंट्रोडक्टरी पार्ट दिलेला आहे. मग हा जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो जिथे संपेल त्या ठिकाणी सेमीकोलन देत नाही मित्रांनो, स्वल्पविराम दिला जातो. मग ए काय झालेलं आहे, चुकलेले. मग आता ए असणारे पर्याय जर रिमूव्ह जर केले तर फक्त पर्याय क्रमांक 2 रिमूव्ह झाला. पुढं, द मदर सेड टू हर सन, स्वल्पविराम बरोबर आहे. पण जे ऍक्च्युअल डायलॉग आहे, स्पोकन पार्ट आहे, तो डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये पाहिजे होता, जो दिलेला नाहीये. त्यामुळे मित्रांनो काय झालेलं आहे, बी सुद्धा चुकलेलं आहे. आता जर आपण बी ला जर रिमूव्ह जर करत असेल तर याच्यातलाच बी जातो आहे. आता हरकत नाही. द मदर सेड टू हर सन कम इन टू द किचन, या ठिकाणी कुठलंही पंक्च्युएशन वापरलं नाही. त्यामुळे या ठिकाणी सी आहे. हा सी जर रिमूव्ह झाला तर आता फरक पडेल. सी याच्यातला रिमूव्ह झाला, सी याच्यातला रिमूव्ह झाला, सी याच्यातला रिमूव्ह झाला. सी 3 पर्यायांमध्ये आहे, 3ही पर्याय रिमूव्ह करा. चौथं जे उरतंय ते तुमचं उत्तर असलं पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे की नाही. हा सॉरी, हा पर्याय क्रमांक 3 मध्ये डी दिलेला आहे, तर हे उत्तर आलं पाहिजे. डी मध्ये काय दिलेलं आहे, द मदर सेड टू हर सन, हा जरा इंट्रोडक्टरी पार्ट जिथे संपत त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे स्वल्पविराम, बरोबर आहे. त्याच्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमातील वाक्याची सुरुवात झाली, सॉरी स्पोकन पार्टची सुरुवात झाली डबल इन्व्हर्टेड कॉमानी. त्याच्यानंतर पहिला शब्द हा कॅपिटल आला पाहिजे. आता या ठिकाणी तुम्हाला 2 वाक्य दिलेली, त्यामुळे पहिलं वाक्य जिथे संपेल त्या ठिकाणी त्याचा पूर्णविराम द्या. दुसऱ्या वाक्याची सुरुवात परत कॅपिटल लेटरनं, दुसरं वाक्य इथं संपेल तिथं वाक्याप्रमाणे तुम्हाला इथं पूर्ण विराम द्यायचं आणि नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करायचा. येतं लक्षात. म्हणजे तुमचं उत्तर आपल्याला डी आपल्याला घ्यायचं आहे, जे पर्याय क्रमांक
3 मध्ये बरोबर दिलेलं आहे. तर मित्रांनो या पद्धतीनं आपण वेगवेगळे प्रश्न कितीही येऊ द्या, अजून खूप मोठी लिस्ट आहे, त्या लिस्ट आपल्याला एंड पर्यंत जाते. 2011 पर्यंत एकही प्रश्न सोडायचा नाही. हे अँगलनी जेव्हा तुम्ही पाहता, समजून घेता, नोटीस करा, तर तुम्हाला पुढचा कसाही प्रश्न येऊ द्या, चॅलेंज देऊन सांगतो तुमचं उत्तर बरोबर येणार. असं एकेका टॉपिकवर आपल्याला काम करायचंय. थोडा वेळ लागेल, वेळ द्या मित्रांनो, कारण इथं अख्खा अटेम्प्ट वायाला जाण्यापेक्षा आता थोडा वेळ दिलेला कधी बरा. नोटीस करा, परीक्षेच्या आधी थोडा वेळ दिलेला कधी बरा, नाहीतर अख्खा अटेम्प्ट वायाला जातो. आणि हे आपल्याला होऊ द्यायचं नाही, म्हणून साठी हा आपला कोर्स आहे. हा आपल्या प्रत्येक मित्रापर्यंत पोहोचवा का जो 2026 मधली गट ब, 2026 मधली गट क किंवा एमपीएससी मार्फत होणाऱ्या कुठल्याही सरळ सेवेला या ठिकाणी तयारी करत असेल. त्या सर्वांसाठी एकदम परफेक्ट कोर्स आहे, अगदी नॉमिनल प्राइस मध्ये ठेवलेला आहे. याच्यासोबत तुम्हाला बाकीच्या भरपूर काही गोष्टी मी देतो आहे, जेणेकरून हा कोर्स तुम्हाला प्रचंड बेनिफिट तुम्हाला एक्झाम मध्ये घेऊन जाईल. चला मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण 10 प्रश्न पाहिलेले. पहिल्या लेक्चर मध्ये नेहमी वेळ जास्त लागतो, कारण यामध्ये बेसिक संकल्पना समजून घ्यायला वेळ लागतात. सेकंड लेक्चर मध्ये या संकल्पनांवर प्रश्न पुढे आलेले, त्यामुळे तिथे वेळ लागणार नाही. पुढच्या लेक्चर मध्ये आपण उरलेले प्रश्न कंटिन्यू करूया. तर ह्या लेक्चर मध्ये आपल्याला थांबायचंय. लेक्चर जर आवडलेलं असेल मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. आपल्या मित्रांपर्यंत, हे खूप चांगलं काम आहे, आपल्या मित्रांपर्यंत हा कोर्स शेअर करायला विसरू नका. त्यांना सजेस्ट करा. आणि तुम्ही जर मेन्स करत असाल तर मित्रांनो कधीही तुम्ही जॉईन करा. मुसळे सर आहे, मी कधी खोटं बोलणार नाही. 101% तुम्हाला बेनिफिट होईल. यातून 1% तुमचं नुकसान होणार नाही, याची मी खात्री घेतो. थँक्यू.